आपल्या आजच्या या उपासनेस आरंभ करूया। जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्या परमेश्वराने पुन्हा एक वार आम्हाला आज त्याच्या चरणाजवळ येण्याची संधी दिलेली आहे आणि या प्रभुवार उपासनेच्या माध्यमातून आपण देवाच्या सानिध्य उपस्थित होऊया। प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आजच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे। या प्रियांनो, आपण ही वेळ प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करू। देवाचं वचन आम्हाला सांगतं, हे पारिपत्य करणाऱ्या देवा परमेश्वरा, हे पारिपत्य करणाऱ्या देवा, तू आपले तेज प्रगट कर। या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू। या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेत असूया। आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ उपस्थित झालेलो आहोत। प्रभू राया, आम्ही तुझे उपकार मानित आहोत, कारण प्रभू तू गेल्या आठवडाभर आमचा प्रतिपाळ केलास। प्रभू, आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आमचा सहाय्यक तू झालास, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीत आहोत। प्रभू राया, आज तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभू तू आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा तुझ्या शांतीने प्रीतीने परिपूर्ण कर आणि प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे, हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत। धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला उंचवितो, कारण प्रभू तुझ्याद्वारे तू आम्हा प्रत्येकास चालवित आहेस। प्रभू परमेश्वरा, आजच्या या उपासनेमध्ये आमचा पुढारी तू हो, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला लाभू दे आणि प्रभू पिता परमेश्वरा, आम्ही तुझ्या राज्याकरिता आपलं जीवन जगत असताना प्रभू या भूतलावरील आमचं जीवन तू आशीर्वादित कर, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो। या उपासनेचं आणि आमच्या जीवनाचं समर्पण तुला करीत प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाय मागत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन। जिवंत देवाची स्तुती असो प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या स्थानावर उभे राहूया आणि उभे असताना आपण जिवंत देवाचा गौरव करीत यावेळेस उपासना संगीत यातून गीत क्रमांक 656 परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा हे गीत गात प्रभूच्या नावाला आपण उंचवूया। परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा नित्यतयाच्या पवित्र स्थानी नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा जाऊन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा सामर्थ्याचा प्रसार तयाचा सामर्थ्याचा प्रसार तयाचा आणून ध्यानी स्तवा आणून ध्यानी स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा वर्णात्याचे प्रताप महती वर्णात्याचे प्रताप महती गाऊन त्याला स्तवा गाऊन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा कर्णावीणा सतार घेऊन
सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. वाजवुनिया मृदंग करुणी, वाजवुनिया मृदंग करुणी नर्तन त्याला स्तवा, नर्तन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. तंत्रयंत्र वाद्यांच्या नादे, तंत्रयंत्र वाद्यांच्या नादे विश्वपतीला स्तवा, विश्वपतीला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या, मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या झांजावर त्या स्तवा, झांजावर त्या स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. या प्रियांनो, यावेळेस आपण उभे असतानाच प्रश्नाचा मतांगीकार, आपल्या विश्वासाचा अंगीकार आपण यावेळेस एकत्रितरित्या जाहीर करणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया आईपासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवन
जीवनी मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घे. या प्रियांनो, यावेळेस आपण देवाच्या सानिध्यात पुन्हा एक वार उपस्थित होऊया. देव परमेश्वराने आम्हाला आज उपासना दिलेली आहे. त्या जिवंत देवाची आपण त्याचे उपकार मानूया, त्याच्या नावाला उंचवूया, कारण त्या प्रभू परमेश्वराच्या उपासनेमध्ये सहभागी होऊन त्याच्याद्वारे आशीर्वादित होण्याकरिता हा पुन्हा एक वार प्रभूने आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित होणार आहोत. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपलं समर्पण प्रभूला करूया. आपल्या मंडळीसाठी, मंडळीतील प्रत्येक कुटुंबाकरिता आपण प्रार्थना करूया. आपल्या देशाकरिता, आपल्या विशेष प्रकारे राज्याकरिता आपण प्रार्थना करूया. आपल्या शहराकरिता प्रार्थना करू. देव परमेश्वर सदुदित त्याचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकावर, आमच्या देशावर, राज्यावर, शहरावर त्याने करावा आणि त्याच्या कृपेमध्ये आम्ही वाढत राहावं याकरिता आपण प्रार्थनेत असूया. त्या समवेतच आपण प्रार्थना करू आमच्या मैत्रीच्या संबंध कार्याकरिता, मंडळांकरिता. आदरणीय बिशप साहेब, पाळकवर्ग, सुवार्थिक मिशनरी, आपण यांची देखील प्रार्थनेमध्ये आठवण करूया आणि परमेश्वराने प्रत्येकास आशीर्वादित करावे आणि या सेवेला अधिक वृद्धिंगत करावे याचकरिता देखील आपण प्रभूच्या सानिध्य माझ्या प्रियांनो आपण आपली प्रार्थना यावेळेस सादर करू. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आपली दृष्टी आपण आपल्या जिवंत देवाकडे या प्रार्थनेद्वारे लावूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझ्या नावाला उंचवीत. प्रभू परमेश्वरा, तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर स्वतःला लीन व नम्र करीत उपस्थित करीत आहोत. प्रभुराया, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझे उपकार मानितो, कारण प्रभू तुझ्याद्वारे प्रभू या भूतलावर आम्ही आपलं आयुष्य कंठित करीत आहोत. आणि प्रभू पित्या, आमचा विश्वास आहे की प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमचा संगाती झालेला आहेस बापा. आणि तुझ्या उपस्थितीने प्रभू आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये प्रभू आम्हास तुझी कृपाही लाभली, म्हणून आम्ही यावेळेस तुझे उपकार मानितो पित्या. प्रभू पित्या, गेल्या आठवड्यामध्ये तू आमच्या समवेत राहिलास प्रभू. आमचं पुढारी पण तू केलंस प्रभू. आम्हाला ज्या ज्या वेळी तुझी गरज भासली त्या प्रत्येक वेळी प्रभू परमेश्वरा तू आमचा सहाय्य होत आलास. प्रभुराया, आम्हाला प्रभू त्या परमेश्वरा जेव्हा आरोग्य प्रभू परमेश्वरा गरजेचं होतं प्रभू, त्यावेळेस तुझा दैवी स्पर्श तू आम्हास केला. आणि प्रभुराया प्रभू, आम्हाला प्रभू तुझ्यामध्ये तू ताजं तवानं ठेवलेलं आहेस, म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाची स्तुती करीत आहोत. प्रेमळ पित्या, आम्ही या समय विशेष म्हणून प्रभू आम्ही आपल्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत पित्या. प्रभू, या उपासनेमध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत आणि ही केवळ तुझी आमच्या जीवनावर झालेली दया आहे. प्रभू परमेश्वरा, तुझी दया रोज आणि रोज आमच्या जीवनावर नवी होते पित्या. म्हणून प्रभू परमेश्वरा, या समय आम्ही प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणामध्ये प्रभू आपल्या जीवनांना समर्पित करीतो आणि प्रभू हाच विश्वास ठेवित आहोत, याच तुझ्या उपस्थितीने तू आम्हाला अत्यानंदित करशील प्रभू, आम्हाला हर्षित करशील आणि प्रभू तुझी शांती देखील तू आम्हाला प्रभू परमेश्वरा प्रदान करशील. याबद्दल आम्ही खरोखर तुझ्या मनापासून उपकार मानितो. प्रभुराया, आमच्या प्रभू परमेश्वरा या प्रिय मंडळीस तुझ्या कृपेमध्ये तू येतवर प्रभू त्या परमेश्वरा चालवित आलेला आहेस प्रभू. तुझ्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, तुझ्या प्रीतीमध्ये, सेवेमध्ये प्रभू तू आम्हाला वाढवित आहेस. प्रभू परमेश्वरा, तुझ्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले प्रभू परमेश्वरा अशा प्रकारे प्रभू तू आम्हाला उभारलेला आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझे उपकार मानितो पित्या. प्रभू, प्रत्येक कुटुंबाकरिता आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रत्येक प्रभू परमेश्वरा कुटुंबामध्ये तुझी दैवी शांती प्रभू नांदावी ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रत्येकाच्या गरजांची पूर्तता तुझ्याद्वारे होऊ दे पित्या, ही देखील आमची या समय तुझ्याजवळ विनंती आहे. तेव्हा बापा, आम्ही या समय प्रभू तुला विनंती करतो प्रभू की विशेष प्रकारे पित्या प्रभू परमेश्वरा लहान लेकरांना प्रभू तुझ्या आशीर्वादांनी तू परिपूर्ण कर बापा. प्रभू, या बालपणामध्ये प्रभू परमेश्वरा ख्रिस्ता तुझ्यामध्ये त्यांचा पाया प्रभू दृढ होऊ दे, मजबूत होऊ दे. तुझ्या वचनांनी प्रभू परमेश्वरा प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. प्रभू राया, आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू परमेश्वरा बुद्धी ज्ञान चातुर्य प्रभू लेकरांना तू प्रदान कर. प्रभू पित्या, शालेय जीवनामध्ये, त्यांच्या भौतिक जीवनामध्ये, त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा सदुदित प्रभू परमेश्वरा ते तुझ्यामध्ये वाढतील अशी तू दया कर बापा. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. आणि प्रभू राया, लेकर प्रभू आम्हाला जी प्राप्त आहे त्या परमेश्वरा ती तुझ्याद्वारे प्राप्त देणगी आहे, म्हणून प्रभू परमेश्वरा त्यांची देखील जोपासना प्रभू योग्य प्रकारे करण्यास प्रभू प्रत्येक पालकांना, कुटुंबांना प्रभू परमेश्वरा तू तुझी कृपा पुरवावी हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत होती. त्या प्रभू राया, प्रभू परमेश्वरा
लेकरं प्रभू त्या शाळेत येणं जाणं करीत असताना, ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू शिक्षण घेत असताना प्रभू तू त्यांना विशेष प्रकारे पित्या प्रभू सुरक्षित ठेव. प्रभू तू त्यांची वाढ होऊ दे पित्या. तुझ्या दूतांचा पहारा त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो. चांगली स्मरणशक्ती प्रभू, ग्रास्पिंग पॉवर त्यांना प्राप्त होईल अशी तू दया करावी आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. देव बापा, आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करीतो. विशेष प्रकारे पित्या तरुण नाही प्रभू तू त्यांना तुझ्या हातामध्ये घे. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांचा सहाय्यक हो, मार्गदर्शक हो. आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण करून प्रत्येक पाऊल प्रभू त्यांनी उचलावीत अशी तू दया करावी. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रभू बापा, जगातील प्रत्येक मोहपाशांपासून त्यांना लिप्त राख बापा, आणि प्रभू तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू या समयी आमच्या मंडळीतील प्रत्येक प्रभू अवशिष्ट जनांकरिता प्रार्थना करीत आहोत. प्रभू जे सर्व आमचे ज्येष्ठ सभासद आहेत प्रभू, त्यांच्या जीवनाची तू काळजी घेत आहेस. महामारीच्या समयामध्ये प्रभू तू त्यांना प्रभू तू आरोग्य दिलंस. प्रभू तू त्यांच्या समवेत राहिलास. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या उतारवयामध्ये प्रभू त्यांच्या जीवनाचा पाठीराखा तूच व्हावा आमची या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे. तुझ्या आरोग्याचं वरद असतंय प्रभू, त्या प्रत्येकाच्या जीवनावर तू कायम कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. रे बापा, प्रभू परमेश्वरा, दुःखी कष्टी आजारी प्रत्येक प्रियजनांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू राया, प्रत्येकाचं अंथरूण बदलून तुझी गौरवी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू उभी कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रत्येकाचं जीवन तुझ्या गौरवाकरिता प्रभू परमेश्वर उपयोगात येईल. प्रभू अशी तू दया करावी आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. तुला बसल्या प्रत्येक फटक्यांद्वारे प्रभू आम्हाला आरोग्य प्राप्त आहे. म्हणून प्रभू प्रत्येक प्रभू दुखण्याकरा व्यक्तीस प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांना तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर. प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे बापा. प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू या समय परमेश्वरा आमच्या मंडळीतील प्रत्येक प्रभू परमेश्वरा घटकांकरिता प्रार्थना करीत आहोत. आमच्या पाळ्याच्या समितीकरिता प्रार्थना करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकावर प्रभू आमच्यावर असलेली जबाबदारी प्रभू पित्या आम्ही तुझ्या गौरवाकरिता पार पडत असताना प्रभू तू प्रत्येकांच्या समवेत हो पित्या. प्रभू परमेश्वरा, या दिवसांमध्ये विशेष प्रकारे प्रभू तू आमच्या समवेत असावा हीच आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू बापा, आमची या समय तुला विनंती आहे पित्या, आमच्या मेथडीच्या संबंध कार्यांना मंडळांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू राय, आज ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावामध्ये गोळगी टेकले जात आहेत प्रभू, त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू परमेश्वरा तू उपस्थित हो. तुझा आशीर्वाद प्रत्येकास दे पित्या. मंडळांमध्ये प्रभू परमेश्वरा तुझं संजीवनी होऊ दे ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. आमचे आदरणीय बिशप साहेब, सर्व पदाधिकारी वर्ग, पाळक वर्ग, दिवस वर्ग, प्रभू परमेश्वरा, सुवार्थिक मिशनरी प्रभू प्रत्येकांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू राय, मी तुला विनंती करतो, तुझ्या गौरव राज्याकरिता प्रभू परमेश्वरा सेवा करीत असताना प्रभू तू पित्या परमेश्वराची सेवा वृद्धिंगत कर. आणि प्रभू प्रत्येकास प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने भर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो बापा. प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू मेथडिस्ट संवेस इतरी सर्व सेवाभावी संस्थांकरिता प्रार्थना करीत आहोत, ज्या तुझ्या राज्याच्या वाढीकरिता झटत आहेत, सेवा करीत आहेत बापा. प्रभू परमेश्वरा, त्या सेवेचे प्रभू तू वृद्धिंगत करावं आमची या समय तुला नम्र विनंती आहे बापा. प्रभू परमेश्वर, आमच्या या भारत देशावर, आमच्या महाराष्ट्र राज्यावर आणि प्रभू आमच्या शहरावर प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे पित्या तुझा आशीर्वाद तू दे पित्या. तूच एकमेव तारणारा देव आहेस आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या वाचून प्रभू आमच्या जीवनामध्ये तारण नाही बापा. प्रभू परमेश्वरा, प्रभू याची जाणीव प्रत्येकास होऊ दे, तुझी ओळख प्रत्येकास होऊ दे ईश्वराया. आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. आणि प्रेमळ पित्या, प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझ्या राज्याकरिता प्रभू परमेश्वरा आत्मे जिंकले जातील. प्रभू आमचा हा देश, आमचे हे राज्य प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे पित्या प्रभू तुझ्याकरिता प्रभू जिंकलं जाईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो पित्या. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा, कारण प्रभू तू आमच्या जीवनाचा चालक आणि मालक आहेस. प्रभू पित्या, आमच्या देशामध्ये प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू तुझी शांती तू प्रस्थापित कर. प्रभू परमेश्वरा, आतंकवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार प्रभू परमेश्वरा समूळ नाश प्रभू त्या परमेश्वरा प्रभू एक शांतीचं राज्य प्रस्थापित केलं जाईल अशी तू दया करावी. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रत्येक राजकीय पुढारी पक्ष प्रभू यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत पित्या. त्यांची प्रभू परमेश्वरा प्रत्येक कार्यकारिणी प्रभू या देशाच्या भल्याकरिता, लोकांच्या विकासाकरिता असेल प्रभू अशी तू दया कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत बापा. आणि प्रभू त्या परमेश्वरा, प्रभू आम्ही आमच्या प्रभू परमेश्वरा या देशासाठी आज तुझ्याजवळ मध्यस्थी करीत आहोत. संपूर्ण जगाला प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करतो पित्या. प्रभू त्या परमेश्वरा या महामारीच्या दिवसांमध्ये प्रभू तू प्रत्येकांना सांभाळलं. या देशाला प्रभू पुन्हा एक बार प्रभू परमेश्वरा पूर्ववत प्रभू परमेश्वरा सुरळीत प्रभू परमेश्वरा तू करीत आहेस. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तरी प्रभू आमच्या प्रत्येकांच्या जीवनाची प्रभू तू काळजी घे. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ हीच विनंती करीत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक प्रभू परमेश्वरा सेवा कार्य करणाऱ्या त्या प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू आपल्या जीवाची पर्वा न करता प्रभू परमेश्वरा रुग्णांच्या सेवेमध्ये प्रभू परमेश्वरा ते झटत आहेत. प्रभू परमेश्वरा त्यांच्या सेवेला तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनाला तुझ्या आरोग्याने भर. त्यांच्यासह त्यांचं कुटुंबही प्रभू आशीर्वादित होईल अशी तू दया कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विशेष प्रार्थना करीत आहोत.
धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो बापा. प्रभू आज या उपासनेमध्ये आम्ही सहभागी आहोत. प्रभू आमचा विश्वास आहे तू आम्हाला बोलावलेला आहे, तुझ्या नावामध्ये एकत्रित केलेला आहे आणि तुझ्यामध्ये प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी वेळ आम्हाला आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून देणारी आहे. यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो बापा. प्रभू राया पुढील वेळेमध्ये तू आमच्या समवेत हो आणि आमच्याद्वारे तुझं गौरव होते प्रभू परमेश्वरा. प्रभू आज प्रभू अनेक ठिकाणी प्रभू परमेश्वरा प्रभू त्या परमेश्वरा प्रियजन प्रभू शिक्षक वर्ग त्या परमेश्वरा परीक्षा देखील देणार आहेत. प्रभू आम्ही त्या प्रत्येकांना या समय तुझ्या हातामध्ये देतो की त्या प्रत्येकांना प्रभू बुद्धी ज्ञानाने तू भरपूर परमेश्वरा त्यांच्या पुढील भवितव्याकरिता प्रभू परमेश्वरा या परीक्षा देत असताना प्रभू तू त्यांना विशेष करून तुझा आशीर्वाद दे आणि प्रभू पित्या त्या प्रत्येक शिक्षक क्षेत्रातील प्रभू परमेश्वरा प्रियजनांना प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रभू त्यांना तू तुझ्या आशीर्वादाने भर बापा. पुन्हा एक बार प्रभू आमचं जीवन सर्वस्व ही उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये दे. प्रभू ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोडने प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, या आपण यावेळी आजच्या मनन चिंतनाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं आपण वाचन करणार आहोत. यावेळेस आपण नवीन करार यातील मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय वचन 31 ते 40 आपण यावेळेस वाचणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय वचन 31 ते 40 आणि आपणाकरिता रेखा साळवेंटी वाचतील अशी मी त्यांना यावेळेस विनंती करीत आहे. न्यायाचा दिवस, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेळकांपासून मेंढरे वेगळे करतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करेल आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेळकास डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या समे अहो माझ्या पित्याचे आशीर्वाद घ्या, ते राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वचन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, पाहणीला होतो तेव्हा मला घ्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, पुढा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देत, प्रकृती आम्ही तुम्हाला तेव्हा भुकेले पाहून खावयाला दिले, तेव्हा तहानलेले पाहून घ्यावयास दिले, तुम्हाला बरके पाहून तेव्हा घरात घेतले, पुढे पाहून तेव्हा वस्त्र दिले आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून तेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला सगळी सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला दिले त्या अर्थी मला दिली आहे. देव परमेश्वर वाचण्यात आलेली वचने आमच्या आजच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय पित्या प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, पुन्हा एक वार आम्ही आपली दृष्टी तुझकडे लावित आहोत बापा. प्रभू परमेश्वरा, तुझं वचन आमच्याशी बोलणार आहे. या वचनाद्वारे तुझी दैववाणी तू आमच्यापर्यंत पोहोचतो करीतो बापा. आणि प्रभू परमेश्वरा, आता यावेळी आम्ही तुझ्या वचनावर मनन चिंतन करू पाहत असता प्रभू परमेश्वरा तू आमच्याशी बोल आणि प्रभू याद्वारे प्रभू तू आम्हाला प्रभू परमेश्वरा उत्तम असं मार्गदर्शन करावं हीच आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीतो. प्रभू बापा, ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रणय मागून तू ऐक प्रभू. आमीन. प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, त्या प्रभूने आम्हाला आज पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ त्याने बोलावलेला आहे आणि या प्रभुवाच्या उपासनेमध्ये आपण प्रत्येकजण सहभागी आहोत. विशेष प्रकारे या वर्षातील हा 47वा रविवार प्रभूने आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या मेथडिस्टच्या दिनदर्शिकेप्रमाणे जेव्हा आपण पाहतो तर आम्हाला असं दिसते की हा रविवार जो आहे तो ख्रिस्ताचे राज्य रविवार म्हणून हा विशेष करून आम्हाला प्राप्त आहे. पुढील रविवारपासून आपण ख्रिस्त आगमन समयामध्ये आपण सहभागी होतो आणि म्हणून आम्ही पाहतो की हा जो त्याच्या अगोदरील रविवार जो आहे तो आम्हाला त्या ख्रिस्ताचे राज्याचा रविवार म्हणून हा प्राप्त आहे. म्हणून आजच्या मननाचा विषय देखील आम्ही जो घेत आहोत तो आहे की देवाच्या राज्यासाठी योग्यता, कॉम्पिटन्सी टू द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यासाठी योग्यता. आम्ही
आपल्या जीवनामध्ये जेव्हा या भूतलावर आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, माझ्या प्रियांनो, परमेश्वर देवाने आम्हाला हे जे जीवन दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही आपलं जीवन जगावं म्हणून त्या प्रभूने आम्हाला निवडून घेतलं. देव परमेश्वराने आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे. अर्थातच देव परमेश्वराने त्याच्या राज्याचे भागीदार होण्याकरिता आम्हा प्रत्येकाला हे जीवन दिलेलं आहे. आम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख जी प्राप्त झाली, आम्हाला आमच्या जीवनामध्ये येशू हा जो प्राप्त झालेला आहे, माझ्या प्रियांनो, त्या येशूद्वारे परमेश्वराने त्या ख्रिस्ताच्या देवाच्या राज्याचे वतनदार म्हणून आम्हाला विशेष करून आशीर्वादित त्याने केलेला आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा या भूतलावर आहोत, आम्ही देवाच्या राज्यासाठी देखील आपल्या जीवनाची वाटचाल या भूतलावर आम्ही करीत आहोत. आणि म्हणून आम्हाला दिसून येते की आजचा जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे, हा शास्त्रपाठ आम्हाला सांगतो देवाचं राज्य अर्थात काय, तर तो देवाचं राज्य जेव्हा येणार आहे त्यावेळेस न्यायाचा दिवस देखील हा आम्हाला प्राप्त होणार आहे. न्यायाचा दिवस जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याला आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. आणि जेव्हा न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस देव परमेश्वर त्याचे जे आहेत, जी त्याची मेंढरं आहेत, त्यांना त्याच्या राज्याकरिता तो वेगळं करणार आहे. त्याच्या राज्याकरिता विशेष करून त्यांनी त्याच्या सोबत असावे म्हणून परमेश्वर देव त्यांना बोलावणार आहे. त्यांना इतर लोकांपासून तो वेगळं करेल, हे हा शास्त्रपाठ जो आहे तो आम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून जर आम्ही या ठिकाणी वचन पाहिले तर वचन म्हणतं, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. परमेश्वर देव त्याचं राज्य आम्हाला त्याची एक विशेष प्रकारे कल्पना करण्याकरिता ते कसं असेल हे आम्हाला या ठिकाणी या वचनाच्या माध्यमातून या ठिकाणी कळून येते. जेव्हा परमेश्वराचं राज्य येणार आहे, त्याचा एकुलता एक पुत्र तो प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आमच्या तारणाच्या योजनेकरिता परमेश्वराने जेव्हा त्याला पाठविलं, तो जेव्हा या भूतलावर आपली सेवा करून विशेष करून ज्या तारणाच्या योजनेकरिता त्याला या जगामध्ये पाठविलं, ते पूर्ण करून देव परमेश्वराच्या त्या उजवीकडे जाऊन जेव्हा तो बसलेला आहे, जेव्हा तो न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्याचा पुत्र जो आहे तो आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह पुन्हा येणार आहे. आणि ही आमची एक महान आशा आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त ज्या गौरवाने तो देवपित्याकडे गेलेला आहे, तो पुनरुत्थित होऊन देवपित्याकडे गेलेला आहे, त्या उजवीकडे तो विराजमान झालेला आहे. माझ्या प्रियांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यावयास परत येईल. ही महान आशा देव परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हा प्रत्येक प्रियजनांकरिता दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या वैभवाने त्या राजासनावर तो बसणार आहे. आणि त्यावेळी सर्व राष्ट्रे जी आहेत, सर्व लोक जी आहेत ती त्याच्या समोर त्या ठिकाणी जमविली जाते. आणि जेव्हा त्याच्यासमोर सर्व एकत्र येतील त्यावेळेस परमेश्वर देव जो आहे, जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करीतो तसे तो त्यास एकमेकापासून वेगळे करेल. जे त्याचे आहेत त्यांना तो वेगळं करणार आहे, जे त्याचे नाहीत त्यांना तो वेगळं करणार आहे. एक वेगवेगळं स्थान परमेश्वर देव त्यावेळी त्याच्या प्रियजनांकरिता तो या ठिकाणी देईल, हे या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला सांगितले. आणि वचन स्पष्ट सांगतं, जे त्याचे मेंढरं आहेत, मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे तो ठेवील. आणि देव परमेश्वराचे जे लोक आहेत त्यांना तो काय म्हणतो, या ठिकाणी 34व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तो राजा आपल्या गौरवी राज्यामध्ये, त्या वैभवी राज्यामध्ये जेव्हा तो त्या राजासनावर बसणार आहे त्यावेळेस तो त्या ठिकाणी वचन सांगतं की तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो म्हणजे जे उजवीकडे असणार आहे, जे मेंढरं आहेत. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, विशेष त्यांना मेंढरं ही उपमा दिलेली आहे. म्हणून जे मेंढरं आहेत त्यांना म्हटलेलं आहे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. जे राज्य तुम्हासाठी ठेवलेले आहे ते तुम्ही वतन मिळवून घ्या. ते तुम्ही त्या ठिकाणी आम्ही पाहतो वचन म्हणतं की ते तुम्ही विशेष प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते इनहेरिट करा, ते तुम्ही वतन म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करून घ्या. अशा प्रकारे कृती करण्यास प्रभू येशू ख्रिस्त विशेष करून त्याच्या राज्यातील त्या सर्व मेंढरास, त्याच्या देवाच्या आशीर्वादित लोकांना तो या ठिकाणी म्हणत आहे. आम्ही देवाचे आशीर्वादित आहोत, आम्ही देवाच्याद्वारे वेगळं करण्यात आलेलो आहोत, देव परमेश्वराचे आम्ही मेंढरं आहोत. त्याच्या राज्यामध्ये आम्ही आपलं जीवन जगावं यासाठी देव परमेश्वराने आम्हाला योग्य ठरविलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या राज्यासाठी जी लागणारी योग्यता आहे ती या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येते. देव परमेश्वर कोणालाही त्याच्या राज्यामध्ये घेणार नाही.
देव परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये आहे. राज्यामध्ये कोणालाही स्थान देणार नाही. कोणी येईल आणि म्हणेल की हा मी देवाच्या राज्यामध्ये सहभागी होतो, मी देवाच्या राज्यामध्ये माझं हे स्थान आहे, हे चालणार नाही. देव परमेश्वर ते स्थान देणार आहे. आम्ही ते स्थान घेणार नाही आहोत. देव परमेश्वर आम्हाला वेगळं करणार आहे. देव परमेश्वर आमच्या जीवनाकडे पाहणार आहे. देव परमेश्वर आमच्याकडे पाहत असताना तो उल्लेख करणार आहे की माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. देवाच्या राज्यामध्ये जाण्याकरिता जी योग्यता आम्हाला लाभणार आहे, त्या देवाच्या राज्यासाठी जी योग्यता लागते माझ्या प्रियांनो, ती आहे आशीर्वादित होण्याची. जे देवाचे आशीर्वादित होणार आहेत तेच देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. देव परमेश्वर त्यांना आपल्या राज्यामध्ये स्वीकारेल. या आशीर्वादित होण्याचा अर्थ जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर माझ्या प्रियांना आम्ही पाहू शकतो. आम्हाला विशेष प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल देवाने आदम आणि हव्वा यांची निर्मिती केली, मानवाची निर्मिती केली. देव परमेश्वराने त्यांना आपल्यासोबत राहण्याकरिता विशेष प्रकारे त्यांना निर्माण केलं. त्यांनी देवाचा गुणानुवाद करावा ही एक जबाबदारी परमेश्वराने त्यांच्यावर सोपविली. पण पापाचा प्रवेश झाला आणि त्या जबाबदारीला मानव जो आहे तो मुकला गेला. त्या गोष्टीपासून तो दुरावला गेला. देवाच्या समक्षतेपासून तो दुरावला गेला. देवाच्या राज्यातून त्याला काढून टाकण्यात आले. पण माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की देवाची इच्छा ही नव्हती की त्याच्या प्रियजनांनी परमेश्वराची जी निर्मिती आहे, परमेश्वराने ज्या मानवाला स्वतःच्या गौरवाकरिता त्याचा गुणानुवाद करण्याकरिता जो निर्माण केलेला आहे, त्याने माझ्या राज्यातून दूर असावे, त्याने माझ्या राज्यातून बाहेर असावे, ही देवाची आमच्यासाठी मुळीच इच्छा नाही. म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र या भूतलावर आमच्यासाठी पाठविला. त्या अगोदरी देवाने प्रयत्न केलेले आहेत. जुना करार जर आम्ही पाहिला तर देव परमेश्वराने वारंवार मानवाला ही संधी दिली की त्याने त्याच्या राज्यामध्ये पुन्हा एक वार यावे. पण माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की त्याने शेवटी आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवून आम्हाला त्याच्या राज्याकरिता आम्ही वेगळे केले जावे, ही एक संधी त्याने आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो देवाच्या माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, तुम्ही या. आज देवाच्या राज्यात जाण्याकरिता आम्हाला त्याचे आशीर्वादित लोक होणे फार गरजेचे आहे. आम्ही देवाचे आशीर्वादित लोक कसे होऊ? प्रभू येशू ख्रिस्त देखील जेव्हा या भूतलावर सेवा कार्य करीत होता, चारही शुभवर्तमान जेव्हा आम्ही पाहतो त्यामध्ये आम्हाला दिसून येते प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या प्रीतीविषयी सांगितले. प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष प्रकारे पापाच्या बंधनातून सुटका व्हावी याविषयी देखील त्याने उपदेश केला. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही पाहतो की त्याने अनेक विषय जे आहेत आम्ही देवाच्या जवळ यावे याकरिता आमच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या बोलण्यातून त्याच्या त्या सेवा कार्यातून त्याने प्रकट केले, त्याने शिकविले. पण त्यामध्ये देखील जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये देवाचा राज्य हा देखील एक मुख्य विषय होता. देवाचं राज्य. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा कार्यास सुरुवात केली, मत्ते शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 17 वचन जर आम्ही पाहतो तर तो त्या ठिकाणी म्हणतो पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे. देवाचं राज्य जे आहे हा देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातील, त्याच्या उपदेशातील, त्याच्या प्रवचनातील, त्याच्या बोधवचनातील ज्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी तो सांगत होता त्यामधील देवाचं राज्य हा देखील एक मुख्य विषय प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला आढळून येतो. आणि माझ्या प्रियांनो, पुढे जर आम्ही पाहतो मत्ते शुभवर्तमानामध्ये आम्हाला 13व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहतो तर त्या 13व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचं राज्य कसं आहे याविषयी वेगवेगळ्या दृष्टांतातून, दाखल्यातून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून जर आम्ही पाहिलं मत्ते 13वा अध्याय जर आम्ही पाहतो तर मोहरीचा दाणा आणि खमीराचा दृष्टांत देऊन त्याने देवाच्या राज्याविषयी त्या ठिकाणी सांगितले. जर आम्ही त्याच 13व्या अध्यायामध्ये पाहतो निंदनाच्या दृष्टांताचं स्पष्टीकरण देत असताना त्याने देवाच्या राज्याविषयी त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना, जे त्याचे ऐकणारे श्रोतेगण होते, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याविषयी सांगितले. पुढे आपण 13व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर आम्हाला दिसून येईल की ठेव, एक मोठी ठेव कशा प्रकारे आहे, ती देवाचं राज्य त्याप्रमाणे आहे याविषयी त्याने सांगितलं. मोती जो आहे याचा देखील दाखला देऊन, दृष्टांत देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याविषयी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. देवाचं राज्य हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातील देखील एक मुख्य भाग असलेला आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून माझ्या प्रियांना आम्ही जर पाहतो तर मत्ते शुभवर्तमानामध्ये देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य या 2 शब्द जे आहेत ते विशेष प्रकारे याचा वापर करण्यात आलेला आहे. जुना करार जर आम्ही पाहतो तर जुन्या करारामध्ये देवाचं राज्य याचा उल्लेख करण्यात आला. मत्ते शुभवर्तमानामध्ये नवीन करारात जेव्हा आम्ही येतो त्या देवाच्या राज्याला स्वर्गाचे राज्य अशा प्रकारे बोललेलं आहे. देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य काही वेगवेगळं आहे काय? माझ्या प्रियांनो, मुळीच नाही.
स्वर्गाचं राज्य आणि देवाचं राज्य हे एकच आहे. पण जेव्हा मत्तेकृत शुभवर्तमान आम्ही पाहतो, मत्तेकृत शुभवर्तमान हा जेव्हा लिहिला गेला, मत्तेयाने यहुदी लोकांना आपल्या समोर ठेवून हा विशेष प्रकारे यहुद्यांकरिता लिहिण्यात आलेला हे शुभवर्तमान होतं, हे वचन होते. आणि म्हणून विशेष प्रकारे या ठिकाणी देवाच्या राज्याचा उल्लेख करीत असताना तो त्या ठिकाणी स्वर्गाचं राज्य असा उल्लेख तो करीत आहे. माझ्या प्रियांनो, यहुदी लोक ज्यावेळी देवाचं नाव जिथे येत असे त्या ठिकाणी ते विशेष प्रकारे ते देवाचं नाव घेण्याकरिता ते घाबरत असत. देवाचं नाव हा उल्लेख जर त्यांना करावयाचा आहे तर ते विशेष प्रकारे स्वतःचं शुद्धीकरण करून त्यानंतर ते देवाचं नाव घेण्याकरिता अशा प्रकारे ते असा विश्वास जे आहे, अशा प्रकारची विचारधारा जी आहे ती बाळगत होते, अशा प्रकारे ते कृती करीत होते. आणि म्हणून देवाचं राज्य बोलण्याऐवजी मत्तेयाने त्या ठिकाणी स्वर्गाचं राज्य हा उल्लेख यहुद्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, यामध्ये आम्ही विशेष प्रकारे दुचिता मनस्थितीमध्ये न येता, आम्ही कन्फ्यूज न होता, आम्ही एकच समजणं आहे की देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य हे एकच म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्या देवाच्या राज्यासाठी आम्हाला आपल्या जीवनामध्ये तयार व्हावयाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला विशेष प्रकारे देवाने या जगामध्ये याचकरिता पाठविले की आम्ही त्याच्या राज्यासाठी, त्याच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश व्हावा, याकरिता आम्हाला योग्यता प्राप्त व्हावी. ती येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वात प्रथम म्हटले की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. सर्वात पहिली योग्यता आमच्या जीवनामध्ये आम्हाला जी गरजेची आहे, देवाच्या राज्यामध्ये आमचं स्थान सुनिश्चित व्हावं, याकरिता आम्हाला पश्चाताप होणे गरजेचे आहे. पश्चाताप कशापासून? आमच्या पापांपासून. पश्चाताप कशापासून? जो जुना स्वभाव आमच्यामध्ये पहिल्या आदमाद्वारे प्राप्त झालेला आहे, त्या पहिल्या आदमाच्या स्वभावापासून आम्ही पश्चाताप करावा, आम्ही त्यापासून स्वतःची सुटका करून घ्यावी, यासाठी आम्हाला तो पश्चाताप करावाचा आहे. देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश सुनिश्चित व्हावा, याकरिता आम्हाला पश्चाताप आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचा आहे. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करणार नाही, आमच्या पापांची कबुली करणार नाही, जोपर्यंत आम्ही येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारणार नाही, देवाचं राज्य जे निकट आलेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामध्ये आमचा प्रवेश जो आहे तो होऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याची सुरुवातच आम्ही पाहतो की तो म्हणतो की पश्चाताप करा, कारण देवाचे राज्य जवळ आलेले आहे. त्या अगोदर जर आम्ही पाहिलं तर बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याने देखील स्वर्गाच्या राज्याविषयी सुवार्ता सांगितली, त्याने देखील स्वर्गाच्या राज्याविषयी त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आणि म्हणून पहिलेच नवीन करारामध्ये जर आम्ही पाहतो स्वर्गाच्या राज्याविषयी बोलणारा जर कोणी होता तर तो विशेष प्रकारे बाप्तिस्मा करणारा योहान आहे. आणि आम्ही पाहतो की त्यानंतर येशू ख्रिस्त जेव्हा सेवा कार्यास सुरुवात करीत आहे, त्याच्या सेवेचा आरंभ जो आहे तो त्या ठिकाणी देवाच्या राज्यापासून झालेला आहे, देवाच्या राज्याच्या घोषणेपासून झालेला आहे. आणि त्यासाठी आम्हा प्रत्येकाला देवाने निवडलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला पश्चाताप गरजेचा आहे, हे या ठिकाणी आम्हाला वचनातून विशेष प्रकारे समजतं. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करणार नाही तोपर्यंत माझ्या प्रियांनो आम्ही देवाच्या राज्यामध्ये वतनदार म्हणून आम्हास तो भाग जो आहे तो आम्हाला प्राप्त होणार नाही. आमच्या पापांची आम्ही कबुली करत नाही तोपर्यंत आमच्या पापांची क्षमा आम्हाला प्राप्त होत नाही. नीतिसूत्रे 28 अध्याय याचं 13 वचन आम्हाला सांगतं, जो आपली पापे कबूल करतो ते सोडून देतो त्याचवर दया होते. म्हणजे जो पश्चाताप करीतो त्याचवर दया होते. देवाच्या राज्याकरिता विशेष प्रकारे तो योग्य ठरतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. ज्यांनी पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे ते देवाचे आशीर्वादित झालेले आहे. देव परमेश्वराचे निवडलेले ते झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या मेंढरा जे आहेत त्या मेंढरांमध्ये आम्ही स्वतःचा समावेश करून घेतलेला आहे. अन्यथा आम्ही कसे असू? आम्ही या ठिकाणी वचन म्हटलेलं आहे, आम्ही शेरड्यांसारखे होऊ. शेरड्या कोणाचं ऐकत नाही. जर आम्ही त्यांचा मूळ स्वभाव जर पाहिला तर शेरडे जे असतात, बकऱ्या जे आहेत ते कोणाचं ऐकत नाही, पण मेंढरं जे आहेत ते विशेष प्रकारे आज्ञाधारक असतात. त्यांना ज्याप्रमाणे शिकविलं जातं, जो मार्ग दाखविला जातो त्याचप्रमाणे ते पुढे चालतात. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये जी गरजेची आहे, प्रभू देवाच्या राज्यासाठी आम्ही योग्य ठरावे, ती योग्यता आम्हाला मिळावी ती ही की मेंढरांचा जो स्वभाव आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. अर्थात आम्ही स्वतःला नम्र करणे गरजेचे आहे. देवाच्या राज्यासाठी आम्ही स्वतःला नम्र करणे गरजेचे आहे. आणि म्हणून आम्ही जर पाहतो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा विशेष प्रकारे आपल्या सेवेस त्याने आरंभ केला, आपल्या सेवा कार्यामध्ये जेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी तो जाऊ लागला. आणि म्हणून आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये पाहतो 4थ्या अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये त्याने पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आलेले आहे, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे, हा त्याने आरंभ केला. आणि त्यानंतर जर
5व्या अध्यायामध्ये आम्ही जातो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणखी एक दुसरी गोष्ट, दुसरी योग्यता, दुसरी जी कॉम्पिटन्सी आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे ती त्या ठिकाणी सांगतो. मत्तय 5:3 मध्ये जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्या प्रियांनो, दुसरी योग्यता स्वर्गाचे राज्य प्राप्त करून घेण्याकरिता, त्यामध्ये आमचा प्रवेश सुनिश्चित व्हावा याकरिता आमच्या जीवनामध्ये जी गरजेची आहे ती ही की आम्ही स्वतःला दीन करणे गरजेचे आहे. मेंढरांचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये प्राप्त करणे गरजेचे आहे. मेंढरांसारखं स्वतःला करून घेणे आम्हाला गरजेचे आहे. देवाच्या आज्ञेमध्ये स्वतः त्याच्या मार्गामध्ये आम्ही पुढे अग्रेसर होणे आम्हाला गरजेचे आहे. त्यावेळेस आम्ही देवाचे राज्य आम्हाला वतन म्हणून मिळेल. कारण जे दीन आहेत त्यांना धन्य म्हटलेलं आहे, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. देवाने आम्हाला त्याचं राज्य जे आहे ते प्राप्त करून घेण्याकरिता नम्रता आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, हे त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला सांगू इच्छितो. आणि वचन देखील म्हणते की आधी नम्रता मग मान्यता. आम्ही जेव्हा नम्रतेने आपलं जीवन त्या प्रभूसोबत जगू, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारून, पश्चाताप करून, पापाची कबुली करून, ते सर्व सोडून एका नवीन मनुष्याप्रमाणे जेव्हा आपण देवासोबत चालतो, आपल्या मनाप्रमाणे चालायचं नाही आहे, आम्हाला वाटेल तो मार्ग धरायचा नाही आहे. आम्ही देवाचे लोक आहोत, देवाचे आशीर्वादित आहोत, म्हणून देव जो आम्हाला मार्ग दाखवतो मेंढरांप्रमाणे तो मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचा आहे. तो मार्ग आमच्या जीवनामध्ये आम्हाला धरायचा आहे. त्या मार्गाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढे अग्रेसर व्हावयाचं आहे. देव परमेश्वर आम्हाला निश्चित अर्थाने त्याच्या राज्यामध्ये तो स्वतः आमचा प्रवेश जो आहे तो सुनिश्चित करेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देवाचे आशीर्वादित होय तुम्ही या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. परमेश्वराने त्याचं राज्य जे आहे ते आम्हाला वतन म्हणून दिलेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, पश्चाताप करून, स्वतःला लीन व नम्र करून त्या राज्यामध्ये आम्ही आपला प्रवेश जो आहे तो आम्हाला सुनिश्चित करून घ्यावयाचा आहे. त्या राज्यामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे पुढे अग्रेसर व्हावयाचं आहे. आणि म्हणून आम्ही जर तिसरी महत्त्वाची गोष्ट पाहिली तर तिसरी महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी गरजेची आहे ती की देवाचं राज्य आमच्या जीवनामध्ये सुनिश्चितरित्या प्राप्त व्हावं याकरिता जे पाचारण आम्हाला झालेलं आहे त्या पाचारणाला शोभेल असे आम्ही चालावे. त्या पाचारणाला शोभेल असे आम्ही आपल्या जीवनामध्ये चालणे अत्यंत गरजेचे आहे. जर आम्ही इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय पहिलं वचन जर पाहतो तर ते वचन आम्हाला सांगतं, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. देवाच्या राज्याचे आम्ही लोक आहोत, देवाचे आम्ही आशीर्वादित आहोत. आणि म्हणून देव परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे. देव परमेश्वराने आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे. देव परमेश्वराने आम्हाला त्याचे मेंढर म्हणून संबोधिले आहे. आणि मग माझ्या प्रियांनो, त्याने आम्हाला पाचारण केले त्याप्रमाणे आम्हाला चालायचे, त्या मार्गामध्ये आम्हाला अग्रेसर व्हावयाचे आहे. देव परमेश्वर आम्हाला जेव्हा आम्ही त्याच्या मार्गात चालू, त्याच्या इच्छेप्रमाणे चालू, त्याच्या पाचारणाप्रमाणे जेव्हा आम्ही पुढे अग्रेसर हो, देव परमेश्वर निश्चितच आम्हाला तो म्हणत आहे की तुम्ही या, त्या मार्गात तुम्ही चालत आहात, तुमच्या पाचारणाला शोभेल असे तुम्ही चाला. त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही चालत आहात त्या मार्गात पुढे जात असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो या. जर आम्ही त्या मार्गात चालणार नाही तर माझ्या प्रियांनो, शेरड्यांसाठी ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांना तो काय म्हणेल तर शापित हो. त्यांना त्या ठिकाणी शापित म्हटलेलं आहे, जे देवाच्या मार्गाने चालत नाही, जे देवाचे नाही, जे देवाला विशेष प्रकारे आपल्या जीवनामध्ये दुय्यम स्थान देतात, जे प्रभू परमेश्वराचा तिरस्कार आपल्या जीवनामध्ये करीतात, जे विशेष प्रकारे देवाच्या आज्ञेमध्ये नाही आहेत, त्यांच्याविषयी या ठिकाणी म्हटलेलं आहे ते शापित आहेत. पण आम्हाला म्हटलेलं आहे तुम्ही आशीर्वादित आहात, कारण आम्ही देवाचे निवडलेले आहोत, देवाचे आशीर्वादित आहोत. देवाच्या द्वारे त्या आशीर्वादित आम्ही का झालेलो आहोत? कारण पश्चाताप करून येशूला आम्ही स्वीकारलं, दीन होऊन त्याच्या मार्गात त्या मेंढरांप्रमाणे, मेंढर ज्याप्रमाणे आपल्या मेंढपाळाच्या मागे चालतात त्याप्रमाणे आम्ही त्याच्या मागे आपल्या पाचारणाला शोभेल असे आम्ही चालत आहोत. म्हणून तो म्हणत आहे या, आणि जे वतन तुम्हाला पृथ्वीच्या पूर्वीपासून तुमच्यासाठी ठेवले आहे ते तुम्ही वतन घ्या. देवाचं राज्य हे आम्हाला वतन म्हणून परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून योहान 3:16 वचन आम्हाला सांगतं की माझ्या प्रियांनो, आमचा नाश होणार नाही तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. ते सार्वकालिक जीवन आम्हाला विशेष प्रकारे देवाच्या राज्यामध्ये प्राप्त होणार आहे. ते देवाचं राज्य देव परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये देऊ पाहत आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल आम्हाला करावयाची. आम्ही जेव्हा भूतलावर आहोत त्या देव राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये आम्ही कसे असणार आहोत याची तयारी आम्हाला आज करायची आहे.
याची तयारी आम्हाला या भूतलावर आपलं आयुष्य खंडित असताना आम्हाला त्यासाठी तयार व्हायचं आहे. आम्ही म्हणू की नाही, आम्ही जेव्हा देवाच्या राज्यात जाऊ त्यावेळेस आम्ही पाहू आम्हाला कसं जगायचं. माझ्या प्रियांनो, तेथे आम्हाला कसं जगायचं आहे त्याची तयारी आम्हाला आज इथे करायची आहे. देवाच्या राज्याची योग्यता आज आम्हाला मिळवून घ्यायची आहे. त्यावेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये त्याच्यासोबत आपलं जीवन जगू शकणार आहोत. एखादी गोष्ट जेव्हा आम्हाला करायची आहे ती आम्ही तयारीनिशी करतो. बोलणं असो, लिखाण असो, कुठली एखादी कृती करायची असो, आमचं काम असो, त्याची प्रॅक्टिस आम्ही करतो, त्याची तयारी आम्ही करीतो आणि त्यावेळेसच ती गोष्ट जी आहे ती आम्ही विशेष प्रकारे आम्ही कृतीत ती आणत असतो. त्याचप्रमाणे देवाचं राज्य जे आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे ते आम्हाला या भूतलावर आपलं जीवन जगत असताना आम्हाला त्याची तयारी या ठिकाणी करायची आहे. त्या देवाच्या राज्यामध्ये आम्हाला जी जबाबदारी देव परमेश्वर देणार आहे त्याची स्तुती आराधना करण्याची, त्याचं गौरव करण्याची, त्याच्यासोबत जीवन जगण्याची, माझ्या प्रियांनो, त्याची तयारी आज आम्हाला या भूतलावर करायची आहे. ती योग्यता मिळविण्याकरिता आज आम्हाला स्वतःला तयार व्हायचं आहे. आम्ही जर म्हणू आम्ही तेथे स्तुती करायची आहे तर येथे आम्ही आमच्या मनाप्रमाणे जगतो नाही. तेथे ज्याप्रमाणे आम्हाला वर्तवायचं आहे, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आमची वागणूक हवी आहे, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आमची कृती हवी आहे, त्या देवाच्या राज्याची योग्यता आम्हाला आज या जगामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळवून घ्यावयाची आहे. आणि जेव्हा केव्हा आमचं या भूतलावरील जीवन संपुष्टात येईल त्यानंतर माझ्या प्रियांनो, निश्चित देवाच्या राज्यामध्ये आम्ही जे शिकलेलो आहे, ज्याची तयारी केलेली आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू शकणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही पार पाडू शकणार आहोत. त्या देवाच्या राज्यामधील ती योग्यता जी आहे ती आम्हाला निश्चितप्रमाणे आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, तुम्ही या आणि जे राज्य तुमच्यासाठी ठेवलेलं आहे ते तुम्ही वतन मिळवून घ्या. आम्ही देवाचे आशीर्वादित लोक आहोत. देवाने आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे. आम्ही त्याची मेंढरं आहोत, आम्ही शेरडे नाही आहोत. देवाच्या मनाप्रमाणे चालणारे आम्ही देवाचे लोक आहोत. माझ्या प्रियांनो, आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभूच्या राज्याची जी योग्यता आहे ती आमच्या जीवनामध्ये आपण मिळवून घेऊ. निश्चितच आम्ही पश्चाताप केलेला आहे, निश्चितच आम्ही दीन व लीन आहोत, निश्चितच आम्ही पाचारणाला शोभेल असे चालत आहोत. पण हे एका दिवसापुरतं नाही आहे, हे फक्त रविवारपुरतं नाही आहे, हे रोज आणि रोज आम्हाला करायचं आहे. हे रोज आणि रोज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला आचरणात आणायचं आहे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये याप्रमाणे आम्हाला वर्तवायचं आहे. आणि देवाच्या राज्याची जी योग्यता आहे ती प्रत्येक दिवसामध्ये क्षणोक्षणी ती आमच्या जीवनामध्ये टिकून असावी, यासाठी माझ्या प्रियांनो आम्हाला प्रयत्नशील असायचं. ते देवाचं राज्य आम्हा प्रत्येकास आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो. आणि देवाचे जे आम्ही आशीर्वादित लोक आहोत, आम्ही सदोदित देवाचे आशीर्वादितच लोक असावे, हीच प्रभूचरणी या समय प्रार्थना आहे. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझे उपकार मानित आहोत, क्षणाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला सांगितलेलं आहे, न्यायाचा दिवस जेव्हा येईल त्यावेळेस पित्या तू आपल्या राजस्थानावर बसशील. गौरवाने प्रभू त्या वैभवशाली राजस्थानावर तू विराजमान होशील. आणि त्यावेळी प्रभू परमेश्वर आपल्या मेंढरास तू वेगळं करशील. शेरडे प्रभू परमेश्वराचे शापित आहेत ते वेगळे केले जातील. प्रभू राय, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत, आम्हाला शेरड्यात नाही पण प्रभू आम्हाला मेंढरात प्रभू पित्या आमची जागा सुनिश्चित करावी याची आहे. आणि प्रभू त्यासाठी प्रभू त्या देवाच्या राज्याची जी योग्यता आहे ती आमच्या जीवनामध्ये मिळण्यास, प्रभू त्यासाठी झटण्यास प्रभू तू आम्हा प्रत्येकाला कृपा पुरेल. आणि प्रभू परमेश्वर आम्हाला तुझे आशीर्वादित लोक म्हणून जीवन जगण्यास प्रभू तू सहाय्य कर. धन्यवाद, तू तुझे उपकार मानतो. आमचं जीवन सर्व काही आम्ही तुला समर्पित करेल. प्रार्थना येशूच्या नावात म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, त्या प्रभू परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही त्याचे निवडलेले लोक म्हणून आम्ही विशेष प्रकारे या भूतलावर आहोत. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आमच्या मंडळी करीत आहे, गेल्या रविवारी आपण आपला हंगामाचा सण जो आहे तो साजरा केला आणि देव परमेश्वराने तो आशीर्वादित केला. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाचा सहभाग त्यामध्ये आशीर्वादित केला, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. माझ्या प्रियांनो, जरी विशेष प्रकारे हे गेलेलं गतवर्ष आमच्याकरिता अनेक आव्हानांचं होतं, आर्थिकरित्या उणीवतेचं, आर्थिकरित्या विशेष प्रकारे कसोटीचं होतं, पण तरी देखील या हंगामामध्ये सहभागी होत असताना आपलं उत्तमातील उत्तम आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने या गेलेल्या रविवारच्या हंगामामध्ये आपण 1,78,000 एवढी विशेष प्रकारे जी एकूण रक्कम आहे ती आपण आज प्राप्त झालेली आहे. त्यासाठी जिवंत देवाच्या
नावाला धन्यवाद असो. आपण प्रत्येकाने यामध्ये आपला सक्रिय सहभाग घेतला त्यासाठी विशेष करून आपल्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार. आणि आपण प्रत्येकास विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण या हंगामाच्या सणामध्ये सहभाग घेऊन आपल्या उत्तमातील उत्तम देऊन आपण त्या लिलावामध्ये आपण सहभागी झालो, आपल्याकडे असलेली जी काही रक्कम आहे किंवा आपली जी काही विशेष प्रकारे हंगामाची आपली जी देणगी आहे त्या लिलावामध्ये सहभाग घेऊन आपल्याकडे आलेली आहे ती देखील आपण देण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करावा, ही देखील माझी आपणा प्रत्येकास विनंती आहे. परमेश्वर देवाने आम्हाला भरभरून दिलेला आहे, त्याची भरभराट आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून देवाला देत असताना देखील आपण त्याचप्रमाणे दिलेलं आहे, त्यासाठी देवाची स्तुती असो. यानो देव परमेश्वराच्या नावाला त्या हंगामाकरिता मान महिमा गौरव आदर सन्मान असो. आपल्या फायनान्स कमिटीचे देखील सर्वांनी त्यामध्ये आपला सहभाग दिला, त्यासाठी देखील आपल्या फायनान्स कमिटीच्या सर्व सभासदांचे देखील यावेळेस विशेष मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्व मंडळीचे देखील यावेळेस पुन्हा एक वार पाळके समितीच्या वतीने विशेष प्रकारे यावेळेस मी आभार मानित आहे की आपला प्रत्येकाचा सहभाग हा त्यामध्ये फार सक्रिय प्रकारे आपण दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये जी आपल्या बुधवारची प्रार्थना आहे त्याची यूट्यूब लिंक जी आहे ती सायंकाळी पाठविण्यात येईल, त्यामध्ये देखील आपण सहभागी होऊया. आपल्या कुटुंबासमवेत सायंकाळी आपणास ती लिंक पाठविण्यात येईल. आणि परमेश्वर देव त्याची जी इच्छा आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी जी आध्यात्मिक उन्नतीकरिता गरजेचं आहे ते वचन देवाने आम्हाला द्यावं, म्हणून यासाठी देखील आपण प्रत्येकाने प्रार्थनेत असावे ही आपणा प्रत्येकास विशेष करून यावेळेस विनंती आहे. अजूनही जर काही सूचना असतील तर ते आपणास आपल्या पाळसाहेबांद्वारे किंवा मंडळीच्या सचिव यांच्या माध्यमातून ते पोचविल्या जातील. पुढील रविवार जो आहे तो ख्रिस्त आगमन समयातील पहिला रविवार आपण विशेष साजरा करणार आहोत, त्यासाठी देखील आपण आपल्या जीवनाची तयारी करूया. अनेक ठिकाणी माझ्या प्रियांनो हा ख्रिस्त आगमन समय जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी त्याच्या जन्माचा आनंद साजरा करण्यापूर्वी विशेष प्रकारे आपल्या अंतःकरणाची जीवनाची घराची सर्वतोपरी तयारी बनवून त्या ख्रिस्ताचा प्रवेश जन्म आमच्या जीवनामध्ये पुन्हा एक वार व्हावा या अनुषंगाने ती केली जाते. म्हणून आपण त्या तारणाऱ्याचा जन्माचा आनंद साजरा करीत असताना माझ्या प्रियांनो आपण या ख्रिस्त आगमन समयात आपल्या कुटुंबाची आपल्या वैयक्तिक जीवनाची आपल्या घराची आपण तयारी देखील करण्याचा प्रयत्न करूया. अनेक ठिकाणी हा समय जो आहे तो गृहसण म्हणून देखील पाळला जातो की आपण आपल्या घराला ते आपलं देवाचं मंदिर रूपी आम्ही स्वतः त्याचं घर आहोत की देव परमेश्वराने आम्हाला 4 भिंतींनी छपराचं जे घर दिलेलं आहे ते घर असो, आम्हाला परमेश्वरासाठी तयार व्हावयाचं आहे, तो सण म्हणून आम्हाला साजरा करावयाचा आहे. म्हणून त्याची तयारी आपण प्रत्येकाने विशेष करून करावी ही देखील आपला प्रत्येकास विनंती आहे. आणि म्हणून ख्रिस्त आगमन समयामध्ये पुढील रविवारपासून आपण प्रवेश करणार आहोत, यासाठी देखील देवाच्या नावाला धन्यवाद असो. या प्रियांनो यावेळी आपण विशेष प्रकारे आणखी एक सूचना ऐकूया. किंग ऑफ ग्लोरी यांच्याद्वारे अंबरनाथ येथील एक दिवसीय प्रार्थनेचे उपास प्रार्थनेचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे. 27 नोव्हेंबर 2021 रोजी शनिवारी सकाळी 10 ते 2 ख्राइस्ट चर्च खोसगाव अंबरनाथ वेस्ट या ठिकाणी विशेष प्रकारे या उपास प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये देखील आपण सहभागी होऊ शकता. याच्या अधिक माहितीकरिता माझ्याकडे पॅम्पलेट आहे, तर आपण उपासनेनंतर देखील ते पॅम्पलेट घेऊन त्यामधून आपण त्यामध्ये सहभागी होण्याकरिता आपण विशेष प्रकारे ती माहिती घ्यावी ही देखील आपणा प्रत्येकास विनंती आहे. या उपास प्रार्थनेला परमेश्वराने आशीर्वादित करावे यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील आपण त्याची आठवण ठेवावी ही देखील आपणास विशेष करून या समय विनंती आहे. त्यासोबतच उपदेशक हे मासिक आपणा प्रत्येकास ठाऊक आहे, नगर या ठिकाणाहून ते प्रकाशित केले जाते आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे या आपल्या एरियाचे विशेष प्रकारे जे प्रतिनिधी आहेत रुपेश साळवी हे अंबरनाथ मेथडिस्ट मराठी चर्च येथील ते सभासद आहेत, ते आपणामध्ये आहेत. उपासनेनंतर त्यांना थोडा वेळ देण्यात येईल, त्या उपदेशक मासिकाविषयी ते थोडीशी माहिती आपणास देतील आणि त्या अनुषंगाने देखील आपण त्या लिखाणाचे जे साहित्यिक सेवा आहे त्याच्यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये असावं, कारण त्या माध्यमातून देखील देवाचं वचन देवाची सेवा जी आहे प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे केलं जातं. म्हणून अशा विशेष प्रकारे साहित्यिक कार्याकरिता देखील आपण आपल्या प्रार्थनेमध्ये असावे ही देखील माझी आपणा प्रत्येकास नम्र विनंती आहे. या प्रियांनो यावेळी आपण आपल्या स्थानावर उभे राहूया आणि विशेष प्रकारे आपलं जे दान आहे ते परमेश्वराच्या भांडारामध्ये आपण समर्पित करणार आहोत. उपासना संगीत यातून गीत क्रमांक 526 सर्व ख्रिस्तासाठी काही गीत गात असताना आपण आपलं दान जे आहे ते परमेश्वराला समर्पित करणार आहोत. यावेळी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय पित्या प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, कारण प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. प्रभू जे काही आम्हाला प्राप्त होते ते तुझ्याद्वारे प्राप्त होते.
पण प्रभू त्या परमेश्वरा या समयी या प्रभुवारी आपलं दान तुला अर्पित करीत असताना ते सरळ असते आनंदाने संतोषाने आम्ही तुला द्यावे प्रभू. याकरिता प्रभू तू आम्हाला प्रेरित कर, प्रोत्साहित कर आणि प्रभू परमेश्वर आमच्या हातास तू चालना दे हीच आम्ही तुला विनंती करीत. प्रार्थना येशूच्या मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण यावेळेस विशेष प्रकारे उपासना संगीत यातील गीत क्रमांक 526 सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीव प्राण हे गीत गात आपण आपलं दान अर्पण परमेश्वराच्या भांडारामध्ये अर्पित करणार आहोत. आपण एक एक लाईन जी आहे ती पुढे येऊन विशेष प्रकारे माझ्या उजवीकडून आपण सुरुवात करूया. त्यानंतर मागे उजवीकडे आपल्या प्रजापती ताई आहेत त्यांच्यापासून बाहेरचे जे लोक आहेत ते येऊन या ठिकाणी दान अर्पण टाकतील आणि मग मागच्या बाजूने एक एक करून पुढच्या बाजूपर्यंत आपण या ठिकाणी शेवट करणार आहोत. कृपा करून आपण याची नोंद घ्यावी. सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीव प्राण शब्द कामे कल्पनाही सर्व दीनता सजा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. हात हेही त्याचे कार्य पाय मार्गी चालया नेत्र माझे त्या पाहाया ओठ स्तुती गावया. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुखेया थोर मानी जग अर्थ ख्रिस्त परी माझिया. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता अन्य सारे वाटेवी शीत त्याशी जडे आता ख्रिस्त खांबी देता दी. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. ख्रिस्त राजा गौरवी मानितो केवडे आश
येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा। येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा। या प्रियाला यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया। विशेष करून या दानाप्रमाणे आपण देवाचा आशीर्वाद मागू। त्यासोबतच या गेलेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरे केले, लग्न वर्धापन दिन साजरे केले, अशा प्रियजनांना देखील आपण देवाच्या हातामध्ये सुपूर्द करूया। देवाने अनेक लोकांच्या जीवनामध्ये आरोग्य दिलेलं आहे, अनेक आशीर्वादही प्राप्त आहे। आपण त्यासाठी देवाचे उपकार मानूया आणि आपलं जीवन आपण परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पित करूया। प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेत असूया। पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, आमच्या स्वर्गीय पित्या, जग व जगातील सर्व गोष्टींच्या निर्माणकर्त्या, आमच्या जीवनाच्या रचयित्या, आम्ही या समय तुझे उपकार मानित आहोत। कारण प्रभू पित्या परमेश्वरा, तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वादित म्हणून प्रभू परमेश्वरा संबोधिलेला आहे। प्रभू पित्या, आम्ही तुझी मेंढर आहोत, तू आमचा मेंढपाळ आहे। प्रभू परमेश्वरा, तू आमचा राजा आहे, तू आमचा प्रभू आहेस। आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या राजासनावर जेव्हा वैभवाने तू विराजमान होशील, प्रभू राया, तू आम्हाला तुझ्याकरिता वेगळं करणार आहे। आणि प्रभू, तू आम्हास म्हणत आहे की जे राज्य पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीपासून प्रभू परमेश्वरा, प्रभू तू आम्हासाठी ठेवलेलं आहे ते आम्हाला वतन म्हणून घ्यावयाचे आहे। त्या देवाच्या राज्यामध्ये प्रभू ती योग्यता आम्हाला मिळावी, की देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश सुनिश्चित होईल। प्रभू, अशी दया तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर कर। आम्ही या समय तुझ्याजवळ विशेष करून प्रार्थना करीतो। प्रभू, आमची मंडळी प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रीतीत प्रभू परमेश्वरा सदुदित वाढत आहे, यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आमच्या प्रत्येकाची प्रभू तू काळजी प्रभू या गेलेल्या दिवसांमध्ये घेतलेली आहे, त्यासाठी आम्ही तुझे उपकार मानितो। प्रभू परमेश्वरा, प्रभू पित्या, तू सदैव प्रभू परमेश्वरा प्रत्येक कुटुंबाचा प्रभू पाठीराखा वाटाड्या तू झालेला आहेस, याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो। बाप्पा, तुला विनंती करतो, इथून पुढेही तू आमच्या प्रत्येकाच्या समवेत आहेस। प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करतो, ज्या प्रियजनांनी गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केले त्यांना तू तुझ्याद्वारे अधिक आशीर्वादित कर। प्रभू राया, प्रभू परमेश्वरा, आमचे बार्लिंग अंकल, प्रभू परमेश्वरा, आमच्या ग्लॅडिस पिटरंटी, प्रभू आम्ही त्यांच्या जीवनाकरिता तुझे उपकार मानित आहोत। प्रभू परमेश्वरा, यांच्या जीवनामध्ये लाभलेले नवीन वर्ष प्रभू तुझ्याद्वारे अधिक आशीर्वादाचे होऊ दे। प्रभू परमेश्वरा, तुझ्या सुखा समाधानाने भरलेले नवीन वर्ष त्याचकरिता होईल अशी तू दया कर। यांच्यासोबत जे इतर प्रियजनांनी प्रभू जर आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, आम्ही त्यांनाही तुझ्या हातामध्ये देतो पित्या। सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, सदुदित या नवीन वर्षात तुझ्या भरभराटीसह प्रभू त्यांच्या जीवनामध्ये लाभतील अशी तू दया करावी। प्रभू, आमची या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे। प्रभू पित्या, जे आमच्या प्रियजनांनी आपले लग्न वर्धापन दिनी साजरे केलेले आहेत, अशा प्रत्येक दाम्पत्यास आम्ही तुझ्या हातामध्ये देतो। व परमेश्वरा, त्या उभयतांना प्रभू त्यांच्या जीवनामध्ये लाभलेलं नवीन वर्ष कौटुंबिक जीवनामध्ये प्रभू तुझी सुख शांती प्रदान करणारं होऊ दे। प्रभू परमेश्वरा, कौटुंबिक जीवनामध्ये प्रभू वैवाहिक जीवनातील सर्व उत्तमातील उत्तम आशीर्वाद त्यांना तू दे पित्या। आणि प्रभू परमेश्वरा, सदुदित प्रभू त्यांचं कुटुंब तुझ्या कृपेने परिपूर्ण होईल अशी तू दया कर। आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो पित्या। व परमेश्वरा, प्रत्येक दाम्पत्यास आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो। बरोबर प्रभू राय, आम्ही त्या समवेतच या समय तुझ्याजवळ विनंती करीतो, ज्या आमच्या प्रियजनांना प्रभू परमेश्वरा तू त्या परमेश्वरा या गेलेल्या दिवसांमध्ये प्रभू सांभाळलं। प्रभू, जर काही अडचणी होत्या, समस्या होत्या, प्रभू परमेश्वरा उणीवता होत्या, कमतरता होत्या, त्यातून प्रभू परमेश्वरा प्रत्येकाकरिता तू मार्ग काढलास, आम्ही त्यांच्यासाठी या समय तुझे उपकार मानितो। प्रभू परमेश्वरा, प्रभू आमच्या लता विल्सन प्रभू आम्ही त्यांच्याकरिता तुझे उपकार मानितो। त्यांना देखील प्रभू तू आरोग्य दिलं। प्रभू परमेश्वरा, जे काही प्लास्टर होतं प्रभू ते प्रभू परमेश्वरा काढण्याकरिता प्रभू तुझी कृपा पुरविलीस। प्रभू परमेश्वरा, जे काही प्रभू लिगामेंट्स इंजुरी असेल प्रभू त्या सर्व प्रभू परमेश्वरा प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तू बऱ्या कर बाप्पा, त्यांना तुझं आरोग्य दे। प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो बाप्पा। आणि प्रभू परमेश्वरा, येथून पुढे त्यांच्या जीवनाची तू काळजी घे बाप्पा। प्रभू परमेश्वरा, आम्ही नियमित प्रार्थना पित्या प्रभू परमेश्वरा आमच्या डिसूज आंटी यांच्याकरिता, गोरपडे आंटी यांच्याकरिता, प्रभू परमेश्वरा आमच्या ऐतवाडेकर आंटी, प्रभू परमेश्वरा आमच्या भाकरे आंटी, प्रभू या प्रत्येकांनाही प्रभू परमेश्वरा उतारव्यामध्ये लागणारं शक्ती, सामर्थ्य, आरोग्य तू तुझ्याद्वारे बहाल कर। प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो पित्या। आमचे प्रितेश जोगलेकर दादा, सचिन कुलकर्णी दादा, प्रभू परमेश्वरा याचे प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य विशेष करून प्राप्त होते पित्या। शरीरातील ज्या काही उणीवता आहे, कमतरता आहे प्रभू परमेश्वरा त्या सर्व येशूच्या नावामध्ये दूरून प्रभू त्यांना तुझं आरोग्य लाभेल अशी तू दया कर। या समय तुझं विनंती करतो। माझ्या मम्मीला प्रभू तुझ्या हातामध्ये देतो पित्या। प्रभू परमेश्वरा, तिला प्रभू तुझं आरोग्य विशेष करून प्राप्त होते पित्या। प्रभू राया, प्रभू परमेश्वरा ज्या ट्रीटमेंटचे सर्व साईड इफेक्ट्स आहेत प्रभू ते सर्व दूर कर बाप्पा। प्रभू परमेश्वरा, सहनशक्ती प्रभू तुझ्याद्वारे प्राप्त होते पित्या। आणि प्रभू त्या परमेश्वरा तुझं आरोग्य दे, स्पर्श प्रभू प्राप्त होईल। प्रभू अशी दया कर। प्रभू या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत बाप्पा।
प्रभू परमेश्वरा इतरही जे आमचे प्रियजन प्रभू परमेश्वरा दुःखी कष्टी आजारी असतील त्या प्रत्येकांना प्रभू तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो पित्या. प्रभू परमेश्वरा जे काही प्रभू परमेश्वरा येणाऱ्या प्रभू शनिवारी प्रभू त्या परमेश्वरा उपवास प्रार्थना प्रभू अंबरनाथ या ठिकाणी ख्राइस्ट चर्चमध्ये होणार आहे. प्रभू परमेश्वरा ती उपवास प्रार्थना प्रभू तू आशीर्वादित करावी आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्यामध्ये सहभाग होणाऱ्या प्रत्येक विश्वासांना प्रभू परमेश्वरा प्रभू तू पित्या तुझ्या आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण करावे. त्या ठिकाणी जे उपदेशक बोलणार आहेत त्यांना देखील प्रभू तुझ्या पवित्र आत्माचा मार्गदर्शन लाभावं. प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या प्रत्येकाचं जीवन या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. या उपासनेमध्ये तुझ्या आत्म्याद्वारे तू आम्हाला चालविलं याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझ्या. प्रभू जे आम्हाला तुझ्याद्वारे प्राप्त झालेलं आहे त्यातून प्रभू परमेश्वरा प्रभू तुझा भाग सन्मान म्हणून प्रभू परमेश्वर आपली दानं प्रभू तुझ्या पवित्र भांडारामध्ये आम्ही जी अर्पित केलेली आहे या दानाचा स्वीकार तू कर. याचा विनियोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे आणि प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे पित्या. तुला दिल्याने उणीवता भासत नाही प्रभू परमेश्वरा त्या उलट 100 पट आशीर्वाद मिळतो. प्रभू याची अनुभूती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदुदित तू द्यावी ही देखील आमची या समय तुला विनंती आहे बाप्पा. तो परमेश्वर या दानासह पुन्हा एक वार आम्ही प्रत्येकाचं समर्पण तुला करीतो. येणाऱ्या आठवड्यात तू आमचा सहाय्यक मदतनीस हो. तुझ्या मार्गात चालण्याकरिता स्वर्गाच्या राज्याची योग्यता मिळवून घेण्याकरिता प्रभू आम्ही प्रयत्नशील असावे याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर ही देखील प्रभू आमची या समय तुला विनंती आहे. मान महिमा गौरव आदर सन्मान तुला देतो. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. आमचं जीवन सर्व काही तुला समर्पित करीत. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोडणी प्रेरणाने मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. या प्रियानं यावेळेस आपण उभे असताना प्रभूने शिकलेली प्रार्थना एकत्रितरित्या बोलूया आणि शेवटचा आशीर्वाद घेत आपण आपल्या आजच्या उपासनेची सांगता देखील करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जा. तुझे राज्य येईल जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज मास जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडिल्या तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि माझ परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला शोधावून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती कृपा व सहभागिता येथून पुढे सदा सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह आम्हा त्याच्या देवाच्या आशीर्वादितांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. सुवंद्य देव परात्मा स्तव हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रिकाला द्या अनंत मान. आमेन. शालोम. प्रभूची शांती आम्हा त्याच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसह असो. आमेन.